नमस्कार मित्रांनो, परत घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन ब्लॉग्स. पराग जाधव ब्लॉग्स मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या ब्लॉगचं कारण असं आहे मित्रांनो, आज आमचं बाळ आहे श्रेणिका, तिचं आम्हाला करायचंय अन्नप्राशन. त्याच्यासाठी कुठं करायचं, काय करायचं, कसं करायचं, त्याच्यासाठी आता पूर्ण तयारी चालू आहे. कसं करणार आहे, काय करणार आहे, पूर्ण हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तरी तुम्ही हा पूर्ण लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. मित्रांनो, आता टेप घेऊन आलेलो आहे. 1857 चा टेप आहे हा. एकदम पुरिंग कट बघा, तुम्ही बघू शकता. आता याच्यावर मला माप घ्यायचंय, मला फ्रेम लावायची. किती बाय कितीची लावू शकतो बघायचं मला. तिथं किती बाय किती बसेल, पूर्ण टेप एवढी फ्रेम पाहिजे आपल्याला. मित्रांनो, किती मीटरचा टेप आहे? मम्मी किती मीटरचा टेप आहे? आयफोननी पण मेजर करू शकतो मित्रांनो आपण. काय तुम्ही कुठल्या जगात राहताय? बंद कराय. मित्रांनो, आता आपण घेत आहे मेजरमेंट. बघा, असं मेजरमेंट घ्यायचं. नाहीतर तुम्ही काय करताय, टेप घेऊन बसलीत. काय बोलायचं तुम्हाला राव, येडी का खुळे तुम्ही नुसते. झालं, चला परफेक्ट झालेलं आहे. आता किती बाय किती झाले तुम्हाला सांगू का? 6.9 म्हणजे किती? चॅट जीपीटी वर टाकायचं, काय लोड नाही घ्यायचंय, कॉपी पेस्ट मारायचं फक्त. 6 फूट बाय 7 फूट असं आलेलं आहे मित्रांनो, म्हणजे 6 बाय 7 फूट आहे. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे पिंपरीला सामान आणायला, मी आणि काजल. खूप लिस्ट मोठी काढलेली आहे आम्ही. उद्याची तयारी चालू आहे, काय काय आणायचे, काय काय नाही बघू. तुम्हाला दाखवतो आता काय काय घेतोय आम्ही. काय 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 तर राहिलं हिचं नेहमी सारखंच. काय राहिलं? चप्पल चेंज करतोय. आता जातो मित्रांनो आम्ही. लिफ्टला यायला लय वेळ लागतो. मित्रांनो, आता आलोय आम्ही पिंपरीत. गेली काजल सामान घ्यायला. उन्हात आणत असं फिरावं लागतंय मित्रांनो. असलं ऊन लागतंय ना डेंजर. आधीच मी एवढा गोरा आहे, उन्हात फिरल्यावर अजून गोरा होईल, म्हणून हे सगळं बांधून फिरावं लागतं. 4 व्हीलर घेऊन इथं काही येऊ नाही शकत आपण. काजलची झालेली आहे शॉपिंग. कुठलं मार्केट आहे सांगाय तुम्ही मित्रांनो? झालं का सगळं? आम्हाला घ्यायचे ते इयरिंग्स. काजल असलं रेट करते ना मित्रांनो, त्याच्यामुळे मी लांब जाऊन थांबतो. आज अजिबात मार खायची इच्छा नसते. लय बार्गेनिंग करते येड्यासारखी. काय बार्गेनिंग करते काय माहिती. कुठले बघू, छान आहे, लय मोठे. तिला एक पण घेऊन नसतो ते तिथनं मी. बघा, मेन जी शॉपिंग आहे ना ती करून घेऊ, बाद नंतर कॅन्सल झालंय मित्रांनो घ्यायचं आता आमचं. आम्ही चाललो मेन शॉपिंग करायला. काजल लिया क्या सब? अपन ने ना एक ये लिया, पाल डराने के लिए. किसको डराएंगे पर? माइडी को. मित्रांनो, आता आम्ही ब्लॉग बनवतोय. सगळे लोक आमच्याकडे येड्यावानी बघतायत. पिंपरीमध्ये, पिंपरी मार्केटमध्ये बनवतोय आम्ही ब्लॉग. बघा, फुल गर्दी. आम्ही एक दुकान शोधतोय पूजा म्हणून. भेटना झाले. असली गर्दी आहे मित्रांनो, दाखवू का? फुल गर्दी. काजल 15 मिनिटं झाले मित्रांनो बार्गेनिंग करत बसली एका गोष्टीसाठी. कम किया क्या? कितना रुपये? 120. 90 दिया. 90. 30 रुपये कम. काजलने 30 रुपये कमी केलेत मित्रांनो. तिला आता 30 रुपयाचा वडापाव खायला घालला लावला. 280 आणि 260 काजलचं आणि त्यांचं भांडणं चालू आहेत. काजल किती झाले बिल? 260. आता किती घेणार? मित्रांनो, कोणाचाही बर्थडे असेल, काही घ्यायचं असेल तर या दुकानात घ्या. पूर्ण होलसेल मध्ये दिलेलं आहे आम्हाला. म्हणतं पॅराडाईज पार्टी शॉप म्हणून आहे बघा, पिंपरीमध्ये आहे. कसं हिच्या तोंडाला पाणी सुटले बघा. तुला बाहेरचं लय आवडतं ना? खूप आवडतं. काय काय खाणार आता? रगडा पॅटीस आणि गुलाबजाम. गुलाबजामुन कैसे आहे? ठीक ठाक आहे. त्या लिहा आपण ना, रगडा पॅटीस. रगडा पॅटीस घेतले मित्रांनो. मजा नाही. याची दुकान बघून वाटते नाही चांगलं असेल. मित्रांनो, आता आम्ही खाणार आहे फालुदा. मरू दे, नको फालुदा. का? मला ते दुकान बघूनच नको फालुदा. या. एकच घे. आता आम्ही आलोय फालुदा आणि कॉफी खायला. काजल, तू काय सांगितलं? कोल्ड कॉफी. मी सांगितलं फालुदा विथ आईस्क्रीम. आता जे आल्यावर मी डिसाईड करेन फालुदा कोल्ड कॉफी. काही चॅप्टर आहे मित्रांनो. बघा, हा फालुदा हाफ आणि कोल्ड कॉफी. आता काजलला विचारू, तू काय घेणार का? कोल्ड कॉफीच घेणार आहे. का फालुदा नाही आवडला तुला? तुम्हीच घ्या फालुदा. मित्रांनो, या बुरटीनी काय शॉर्ट केला. तिला एक घास फालुदाचा खायला दिला. तिने डायरेक्ट माझा फालुदा घेतलेला आणि कोल्ड कॉफी मला दिलेली. ती यम्मी आहे. खरंच खूप यम्मी. काय यम्मी? फालुदा. फालुदा खूप यम्मी, खूप.
घरचं काहीच जात नाही खाते, घरचं पण खाते, फुडी येते खूप. आता अजून काय घ्यायचंय? अननस घ्यायचंय ना कापलेलं? हो, पायनॅपल घ्यायचं. तेच आहे नाही, पायनॅपल आणि अननस एकच झालं. मित्रांनो, आपलं रोजचं काम दर्शन घेणे बजरंगबलीचे. मित्रांनो, आता आलो आहे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये, म्हणजे आता घरी चाललोय. खूप दमलो, फुल शॉपिंग झालेली आहे पिंपरीमध्ये. काय करायचे? फ्रुट्स घ्यायचे होते, नाही मिळाले. मित्रांनो, आता मायडी सामान घेऊन आलेली आहे. आता इथं सेटअप करायचंय. मायडी घेऊन आलेली आहे सामान. कसं लावायचं तू विचारलं का पण त्यांना? हे कसं तुला येतंय का नाही लावता? आता मी लावणार आहे सगळं. आता काम चालू झालेलं आहे मित्रांनो. यांचं काय चालू आहे बघा. हे दोघे काय करतात? कुस्ती खेळतात इथं, कुस्ती. मित्रांनो बघा, मायडी एकदम मस्त लावते मित्रांनो. सगळं आणलं का तू सामान? ओके, झाले. परफेक्ट. बस झाले मित्रांनो. लय जोरात काम चालू केलंय आता. ते घे मायडी, हे घे. नाही, 6च आहे ना. बस झालं. लाईटी लावायचे. इकडचे दोन्ही लाईटी पाहिजे. कुठल्या ही आणि ही. लाईटी लावू गं. ते खालचे दोन्ही बटन, वरचे त्याचे वरचे दोन्ही. बस, परफेक्ट, नाईस. उलट घ्यायचं. असं एक घेतलं पाहिजे आपल्याला. काय गरज आहे आपल्याला? पण तेवढंच कर जेवढं ते ना तेवढं. सेम हाईट. हा, नाहीतर वर खाली होईल ते. याला होल नाहीये. ते वाला पोल घे ना, जो होलवाला आहे तो. काढ. तुम्ही मधला पोल घेतलाय. ते यार तरी पंच मशीन आणायची राहिलीच. फ्लेक्सला पंच मारशील ना. अरे पण फ्लेक्सच्या शॉप मध्ये आहे ना. कपडा कपडा आहे. हा, फ्लेक्स कॅन्सल केलं. मग ते आपल्या ह्यानी पण होईल कपड्याने पंच मशीन. फ्लेक्स साठी वेगळं. फ्लेक्सच्या शॉप वर आहे ना आपल्या मशीन. हे असं बसलं. ह्याला वर घ्या. नाही थांब ना, हे हाईट ऍडजस्ट कर आधी व्यवस्थित. ही एक्झॅक्ट हाईट घ्या. करू आपण ते सगळं. थर्माकोल आणायचा आहे का तो? थर्माकोल आणावं लागेल. कशासाठी थर्मोकोल लाव? फुलं लावायला. फुलं लावायला. फुलं कशा लावणार वरती? बस का असं? हा. हा, छान दिसतंय, मस्त दिसतंय. हे याला सजवावं लागेल. याला असं हे ते सजवायला आहे ना, हे पाहिजे म्हणून तर पिन फुलं. लावली तरी होईल का? सेफ्टी पिन. पण हे स्लीप इथं लावावी लागणार. पिन इथं हलायला नाही. इथे एक इथे लाव ना सेफ्टी पिन. इथं काय गरजच नाही इथं लावली तर. ते आलं ना ते हे येते ना. थर्मोकॉल मध्ये नाव पाहिजे होतं राव. कुणाचं? थर्माकोल मध्ये नाव नकोय. कुणाचं? श्रीनिकाचं. फ्लेक्सवर नाही टाकलंय का? फ्लेक्स नाहीच आहे बाई. फ्लेक्सच्या जागेवर हे केलंय. अच्छा, थीमच बदलली. थीम बदलली. श्रीनिकाचं नाव पाहिजे ना. मग श्रीनिकाचं नावासाठी तुम्हाला ते पिंपरीमध्ये मग ते आधी बोलायला पाहिजे होतं. ते सिल्वर कलरचे हे मिळतात. आणि हे नाही आणलं अन्नप्राशन असं. ते सगळं आणलं. मग इथं फक्त श्रीनिका असं. श्रीनिका नाही लिहिले. मित्रांनो, लय लोड आलाय कामाचा आता अचानकपणे. असं आम्ही आणलेलं आहे रेडीमेड. आता हे लावण्याचं काम चालू आहे. थर्मोकॉल कशासाठी लागतोय मला काय कळणार राव. हे फुलं आहेत ना, ते फुलं लावणार कशावर? बेसला काय? असं चालू आहे मित्रांनो आता आमचं. कधी होईल काय माहित पूर्ण. हिने तर 15 मिनिटं हेच लावायला लावलेत. का ग? होय, काय फास्ट आहे. 15 मिनिटं झाले तू हेच लावती. क्या है वो? ये सब ना बीच में हैंगिंग्स है, कैसे लगा सकते? ए नीचे ले बहुत ऊपर गया वो. अरे अपने को सिर्फ वेव बनाना है. नीचे ले ना फिर पहला वाला जो वेव. बस, हाँ, ठीक है, सिर्फ वेव बनाना है. ग्रीन एक और चाहिए. पर एक ग्रीन पे जा रहा नहीं है वो. क्या नहीं जा रहा है? वही तूने जो डाला है वो. ठीक है ना, बाकी बहुत सारे हैं. एक ही आता मी ते पाटा जुगाड करलाय, जुगाड करलाय. तरी पण कशी काय बसेल? हे टोचत नाही वरचं ते. नाही टोचत ते. नाही पण ते कापड लावून हे नाही धार नाही. बसल ती वाटतंय का मला याच्यात. मित्रांनो, आमचं काम थांबलंय स्पंजमुळे. आता स्पंज आणायला चाललेलो आहे परत पिंपरीमध्ये. काय झालं तुला? मम्मीचं काय तर म्हणणे. मम्मीच्या डोक्यात काय तर डेकोरेशन आलं. हा काय? अरे मी काय म्हणते, हा. अजून काय आणायचं? त्या रोहित भाईकडे का विचार ना सर. तो नाहीये रोहित भाईकडे नसतं हे. नाही त्यांचं पिंपरीतनं आणावं लागणार आहे कुठून तरी. जा लवकर तू. पसारा करून ठेवलाय मी. ते ना लेन मध्ये पिंपरीत एक दुकान आहे असं आतमध्ये गेलो की तिथून पुढं? आण. हा, मला माहिती ते दुकान. आता घेऊन येतो मित्रांना. तुमच्या अजून काय असेल तर आत्ताच घे जा. सांगा बा आत्ताच. मी आत्ताच आणणार, परत नाही जाणार. आत्ताच सांग. नाही आहे ना गोडाऊन मध्ये. कम्फर्टेबल नाही ट्राय केलेलं आहे आम्ही. बाळ बसतंय का याच्यात? तर बाळ बसतंय मित्रांनो याच्यामध्ये बरोबर. रमत बसताना ते पाटावर एकदम परफेक्ट बसले. याच्यातच आंघोळ घालायची बाळाला आता. मित्रांनो, आता खूप दमलोय काम करून. आता जेवायची सुट्टी झाली. आता आम्ही जेवायला बसणार आहे सगळे.
आता जेवण झाल्यावर परत भेटू. लय पसारा झालाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. लय पसारा झालेला आहे, पूर्ण कचरा करून टाकलेला आहे घरात. आणि आता हे फुलं लावायचं काम चालू आहे. कसं होणार काय कळना झालंय मला. तर लय अवघड झालंय काम मित्रांनो आता, पण सक्सेस करणार भाऊ. सरळ आहे, बाहेर द्यायचं म्हणलं होतं तरी काजल चल मी देते पटापटा फुलं तुम्हाला. मम्मी पण आली आता मदत करायला. इथंच लागतं मला. मित्रांनो कोण आले बघा, कोण आले बघा. मित्रांनो लय जोरात काम चालू आहे आमच्याकडे डेकोरेशनचं, तुम्ही बघू शकता. आमच्या बाळाचं अन्नप्राशन आहे उद्या. आम्ही आजच सगळं रेडी करून ठेवणार आहे. सकाळी अन्नप्राशन आहे. आम्ही सगळं असं सेटअप केलंय. काम कमी आणि पसारा जास्त झालाय आमच्या घरात. आता काम करतो मी थोडं. काजल वो कैसा लगेगा वो सीक्वेंस? तू ऐसा क्यों लगा रे यार, रैंडम लगा बोल रहा तो भी तुम यार वैसे ही लगा रे. कैसे भी लगा ना फुल राब दो. असं पण लावायचे मग असे मध्ये अधून मधून असं हे असं. कसे पण लावा, जे फुल हातात येईल ते तिथं टोचा. संपला विषय. गुलाबाची फुलं जास्त चांगली. काहीच नका सेम ठेव. कोणती? सगळं मला सांगावं लागतं मित्रांना. काय सांगू तुम्हाला. ती संपल्यानंतर मग लावू मध्ये लावतो. खूप लोड आहे मित्रांनो कामाचा. आता मी हे पूर्ण केलंय वरचं. आता हे दोघं फक्त फुलं लावायचे काम करतायत. अर्धी फुलं पण मी लावून दिलेली आहेत. काय बघतीये काय मग तू केलंय का ते? काय बोलती, खरं तर बोल. आमची मम्मी बघा काय करते मम्मी. अरे ते कुकर झाकण खूप घाण झाले ना, ते साफ करते. कुकरचं झाकण साफ करायची प्रोसेस चालू आहे मित्रांनो. कधीपर्यंत होईल काय माहित आता. आता ग्रीन टाकल्यावर बघ बाबी कसं वाटतं. खालनं लाव, खालनं सगळं मोकळं वाटतंय. खालची लाईन वाव मस्त दिसतंय ना मित्रांनो. हे आता आमचं फायनल झालेलं आहे फुलांचं. कसलं दिसतंय बघा छान. हा थर्माकोल कट करावं लागेल. मम्मी काहीची दे. तर हे लावायचंय मित्रांनो. काजलने बघा गाडी बनवली. कसली गाडी आहे काजली? चॉकलेट गाडी, रेल गाडी. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सगळं मी केलेलं आहे. त्याकडे वाटारडे पटपट्टी लावून दिली आपण. काय झालं सर्व? होते का नाही आजचे दिवस? बॅकड्रॉप ठेवायचं. मित्रांनो अशाच प्रकारे काम संपत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवलेलं आहे. मस्त झालेलं आहे डेकोरेशन पूर्ण. हे असं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो डेकोरेशन. मायडीने पण खूप मदत केली आहे कामाला आणि छान दिसतंय. हे सगळं बऱ्यापैकी मी लावलेलं आहे. हे मधलं इथं मध्ये नाव येणार आहे. तर आता आपण भेटू लवकरच याच ब्लॉग पार्ट 2 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.